तुम्ही तुमच्या मुलांवर मनापासून प्रेम करताना, त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी दिवसरात्र कष्ट करताना, पण तुम्हाला माहीत आहे का, रोज मुलांशी बोलताना आपण नकळतपणे अशी एक चूक करतो जी मुलांचा आत्मविश्वास पूर्णपणे नष्ट करू शकते. हो, 90% जास्त पालक रोज ही चूक करतात आणि त्यांना याचं गंभीर नुकसान समजतच नाही. जर तुमचं मूल तुमचं ऐकत नसेल, चिडचिड करत असेल किंवा स्वतःला खोलीत बंद करून घेत असेल, तर यामागे हीच एक मोठी चूक असू शकते. ही चूक कोणती आणि ती कशी सुधारायची, हे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची टीप तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं कायमचं बदलून टाकेल. आता बघूया ती मोठी चूक कोणती. तर ती चूक म्हणजे मुलांचं ऐकून न घेता थेट सल्ला देणं किंवा त्यांच्यावर ओरडणं. जेव्हा मूल एखादी समस्या घेऊन आपल्याकडे येतं, तेव्हा आपण त्यांचं पूर्ण बोलणं ऐकतच नाही. तो काही बोलण्याआधीच आपण त्याला तूच चुकला असशील किंवा मी तुला आधीच सांगितलं होतं, मोबाईल कमी बघ, असे वेगवेगळे सल्ले द्यायला लागतो. आपण मुलांचे पालक आहोत, न्यायाधीश नाही. जेव्हा आपण त्यांचं ऐकून न घेता थेट निर्णय सुनावतो, तेव्हा मुलाला वाटतं की आईबाबांना माझी भावना समजलीच नाही. या एका चुकीमुळे मुलांच्या मानसिकतेवर 3 मोठे वाईट परिणाम होतात. कोणते मोठे परिणाम? चला बघूयात. पहिला परिणाम, मूल तुमच्यापासून गोष्टी लपवायला लागतं. त्यांना वाटतं की सांगूनही ओरडाच मिळणार आहे, मग कशाला सांगायचं. दुसरा परिणाम, मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांना वाटू लागतं की आपण नेहमीच चुकतोय. तिसरा परिणाम, मुलं बाहेरच्या लोकांवर, मित्रांवर जास्त विश्वास ठेवायला लागतात, जे त्यांच्यासाठी कधीकधी धोकादायक सुद्धा ठरू शकतं. आता याचंच एक साधं उदाहरण पाहूया. तुमचं मूल शाळेतून घरी आलं आणि म्हणालो, आज माझं वर्गात भांडण झाले. 90% पालक काय करतात? चुकीचा मार्ग अवलंबतात. कोणता चुकीचा? तूच नक्की काहीतरी केलं असशील असं म्हणून मुलालाच झापतात. अभ्यास सोडून नको त्या गोष्टी करतोस. म्हणजेच काय? ज्यावेळी मूल असं ऐकतं, त्यावेळी मूल स्वतःलाच ब्लॉक करून घेतं. यामध्ये योग्य मार्ग काय आहे? तर मुलाला आधी संपूर्ण गोष्ट विचारून घ्या. काय झालं? कुणासोबत भांडण झालं? मला पूर्णपणे सांग. या ठिकाणी मुलाला सुरक्षित वाटतं. तो स्वतःला कम्फर्ट झोनमध्ये फील करतो. आता यावर सोपे उपाय आहेत. ही चूक कशी सुधारायची? यासाठी 3 गोष्टी आजपासूनच सुरू करूयात. 3 सेकंदाचा नियम. मूल जेव्हा काही सांगेल, तेव्हा लगेच उत्तर देऊ नका. मनात 1 ते 3 अंक मोजा. यामुळे तुमचा राग शांत होईल आणि तुम्ही शांतपणे बोलू शकाल. सहानुभूती दाखवा. मुलाच्या जागी स्वतःला ठेवून बघा. त्यांच्या भावनांना काहीतरीच काय म्हणून उडवून लावू नका. त्यांना म्हणा, हो, मला तुझा त्रास समजतोय. प्रश्न विचारा, सल्ले देऊ नका. थेट उपाय सांगण्याऐवजी मुलालाच विचारा, तुला काय वाटतं? आपण यावर काय करू शकतो? या प्रकारे जेव्हा तुम्ही मुलाशी वागाल, तेव्हाच तो स्वतःला सुरक्षित समजेल. मंडळी, मुलं ही मातीच्या गोळ्यासारखी असतात. आपण त्यांच्याशी जसे बोलू तसे त्यांचे व्यक्तिमत्व घडते. त्यामुळे आजपासून मुलांचे सल्लागार बना, त्यांचे मित्र बना. तुम्हाला काय वाटतं? तुम्हीही नकळत अशी चूक करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब